पाहिलं होतं. आता आपण अपूर्णांकाचे महत्वाचे मुद्दे म्हणजे अपूर्णांकाचे आपण गुणधर्म पाहणार आहोत. त्यातील पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे बघा, ज्यावेळी अपूर्णांकाची किंमत 1 असते त्यावेळी अंश व छेद कसे असतात, अंश व छेद हे समान असतात. उदाहरणार्थ 7/7 या अपूर्णांकाची किंमत किती मिळते आपल्याला, 1 मिळते. या ठिकाणी अंश व छेद कसा आहे, समान आहे. 2 नंबरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळी अपूर्णांकाची किंमत 0 असते त्यावेळी अंश देखील कसा असतो, 0 असतो. उदाहरणार्थ 0/5 या अपूर्णांकाची किंमत आपल्याला किती मिळाली पहा, तर 0 मिळालेलं आहे. जरी शून्याला कोणत्याही संख्येने भाग दिला तर उत्तर आपल्याला 0च मिळतं. त्यामुळं ज्यावेळी अपूर्णांकाचा अंश 0 असणार आहे त्यावेळी त्याची किंमत किती असणार आहे, 0 असणार आहे. अतिशय महत्वाचा गुणधर्म म्हणजे अपूर्णांकातील अंश व छेद यांना जर एकाच संख्येनं गुणलं किंवा भागले तर त्या अपूर्णांकाच्या किमतीत कोणताही फरक पडत नाही. म्हणजे काय, तर आपल्याला त्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक मिळतो. आता सममूल्य अपूर्णांक म्हणजे आपण डेफिनेशन पाहतो, अपूर्णांकातील अंश व छेद याला एकाच संख्येनं गुणलं किंवा भागलं तर ज्यावेळी आपल्याला जो अपूर्णांक मिळतो तो म्हणजे दिलेल्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक. उदाहरणार्थ 2/3 या अपूर्णांकातील अंश व छेद याला जर आपण 8 ने गुणलं तर आपल्याला काय मिळते बघा, 2 × 8 छेद 3 × 8 याचाच अर्थ 16/24 मिळतं. याचं जर आपण संक्षिप्त रूप केलं तर आपल्याला किती मिळतं, 2/3. म्हणजे मूळच्या अपूर्णांकामध्ये कोणताही बदल होत नाही. त्याच पद्धतीनं 2/3 या अपूर्णांकातील अंश व छेद याला जर आपण 4चा भाग दिला म्हणजेच 2/4 तसेच 3/4 केलं तर आपल्याला मूळ अपूर्णांकाचीच किंमत मिळते म्हणजे 2/3 हीच किंमत मिळते. त्यामुळं हा गुणधर्म लक्षात ठेवायचा पूर्णपणे. जर अपूर्णांकातील अंश व छेद यांना एकाच संख्येने जर गुणाकार किंवा भागाकार केला तर अपूर्णांकाच्या मूळ किमतीमध्ये कोणताही फरक पडत नाही. आता शेवटचा म्हणजे अतिशय महत्वाचा गुणधर्म म्हणजे जर अपूर्णांकातील अंश व छेद यांना जर एखाद्या सामायिक संख्येने भाग जात असेल तर तो आपण भाग द्यायचा असतो व त्याचं रूपांतर आपल्याला कशामध्ये मिळतं, तर संक्षिप्त रूपात मिळतो. उदाहरणार्थ अपूर्णांकातील अंश व छेद याला समान संख्येने भाग जातोय म्हणजेच आपण घेतलेला अपूर्णांक 15/20 या अपूर्णांकातील अंश व छेद याला 5 या सामायिक संख्येने भाग जातो. जर भाग दिला तर आपल्याला उत्तर मिळतं 3/4. याचाच अर्थ 15/20 या अपूर्णांकाचा संक्षिप्त रूप आपल्याला किती मिळतं, 3/4.